मग आता रस्त्याचं काम खराब आहे लोकांचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे जोपर्यंत ऑडिट होत नाही काम एवढ्या स्पीडली चालू केलं एवढ्या स्पीडली काम चालू केलेलं आहे ते बंद झालं पाहिजे. पहिलं ऑडिट करा मग काम चालू करा आणि सगळं लपवायचं काम चालू आहे. झाकायचं काम चालू आहे. ऑडिट करा उत्तर चालू करायचं नाही. काय म्हणतोय आपण काय करू ऑडिट करू नंतर काम चालू करू. बंद करा ना आता चाललंय ते करून टाकू ना. यांचं काय म्हणणं होतं यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला याचं प्लॅन एस्टिमेट द्या. जाधव साहेब म्हणले झाडाला टांगून ठेवा. साहेब ही मगरुरी काय कामाची हो? ठीक आहे साहेबांचा काय विषय ते माहित नाही पण मी मग सरपंच तुम्ही यांना कॉपी का नाही दिली? यांना एक कॉपी दिलेली ना. सरपंच साहेब तुम्हाला कॉपी दिली? तुम्हाला व्हॉट्सअपला यांना कॉपी पाठवलेली आहे. साहेब व्हॉट्सअप ही कॉपी होत नाही हो. ग्रामपंचायत आहे. यांनी मला सॉफ्ट कॉपी मागितली. मी काय म्हणतोय यांनी सॉफ्ट कॉपी मागितली आपण सॉफ्ट कॉपी. कसं आहे तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था विकासाची कामं चांगली झाली पाहिजे. आपण हातात हात घालून काम केलं पाहिजे. बरोबर आहे. आता असं होतं का मग ठेकेदाराच्या खिशामध्ये कोणाचा हात जातोय का? मग ठेकेदाराला यांचं म्हणणं तुम्ही पाठीशी घालताय. ठेकेदाराला आपण पाठीशी घालत नाहीये. हो सरपंच साहेब ऐका, काम जर निकृष्ट असेल आपण खडी जर काय त्या बाईंची पाईपलाईन फुटली बंद करता यांची. मी काय म्हणतोय, हो बंद करता या इकडे. विषय आपला आता रस्त्याचा आहे. त्यांच्या रस्त्याचाच विषय आहे. एक विषय घेऊ ना. हा, एक शेतकऱ्यांचा विषय कधी घ्यायचा? घेऊ ना. आता ते शेतकऱ्यांना सांगितलं एवढं काय विषय रस्त्याचा आहे. शेतकऱ्यांचं रस्त्याला पाईपलाईन फुटली. रस्त्याची खडी खराब असेल किंवा तुमचं दर्जानुसार काम नसतं झालं तर आपण क्वालिटी कंट्रोलला देतोय ना काम. रस्त्याचे रिपोर्ट घेतोय. तुम्ही लोकांच्या भावना जरा समजून घ्या. काम म्हणजे काय नक्की निकृष्ट काम? हो निकृष्ट म्हणजे काय? आता आम्ही काय कोण इंजिनियर नाही. निकृष्ट काम हो या इकडे रस्त्यात या. हे जे डांबरीकरण आहे हे डांबरीकरण सोडून इथं फोडलं इथं हे डांबरीकरण फुटून 3-3 फुटाच्या तुमच्या साईड पट्ट्या होत्या. त्या 3 फुटाच्या साईड पट्ट्यामध्ये जे आहे की तुम्हाला ज्या 3 प्रकारच्या लेअरच्या ग्रेडच्या खडी टाकायच्या होत्या. काही ठिकाणी तुम्ही जे आहे ना खडी टाकली, काही ठिकाणी मुरुम टाकलं, माती भराव केलेला अक्षरशः. आणि 3 फुटाच्या ऐवजी आहे ना माती टाकलेली आहे आणि 3 फुटाच्या ठिकाणी चोर माप केलेलं आहे. 1 फुटाचं हे केलेलं आहे. याला म्हणतात निकृष्ट काम. त्याचं आम्ही ऑडिट मागितलेलं आहे साहेब आपल्याकडे. ऑडिट करू. ऑडिट करा त्याचं पहिलं. दाखवू कुठं कुठं मला दाखवा की ते 1 फूट आहे. अहो साहेब फार माती विकली तुम्ही. माती शेतकऱ्यांची आणि तुमच्या मातीचा काही संबंध नाही. फार माती विकली. माती तुमचा प्रॉब्लेम काय? थांबा. मी विकली का कॉन्ट्रॅक्टर विकली ते तुम्ही ते सांगा ना. ते सांगतोय म्हणजे मग असं काही आरोप करू नका. कॉन्ट्रॅक्टरने विकली का अधिकाऱ्याने विकली हे सांगा ना लोकांना. असं काय बोलता? ते सांगतोय तुम्हाला. कॉन्ट्रॅक्टदारांनीच विकली. मग मी काय म्हणतोय कॉन्ट्रॅक्टरने विकली तर तुम्ही काय कारवाई हे तुमचं लक्ष पाहिजे ना साहेब. आम्हाला काय माहिती आता तुम्ही त्याला सांगितलं का काय केलं? तुमच्या व्यथा काय सांगा? हे का माझी व्यथा अशी आहे वाणी साहेब की माझी पाईपलाईन जसं रस्त्याचं काम झाले 6 महिने झाले माझी पाईपलाईन हे झालेली. तर साहेब ते म्हणजे जे काम करत होते ते स्वतः माझ्या घरी आले होते. ते काय बोलले? हो ठेकेदार. ते काय बोलले की तुमची पाईपलाईन आम्ही पाईपासह दुरुस्त करून देऊ, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. त्यासाठी आम्ही शेतीत पीक पण घेतलं नाही. आमची 6 महिने शेती पडीक होती. आम्ही त्याचं पाणी वापरून शेती करतोय आता सुद्धा. तर ते पाईपलाईन आता मी म्हणजे साहेबांना त्या दिवशी कॉल केला तर साहेब काय म्हणतात पाईपलाईनशी आमचं काही घेणं देणं नाही. आम्ही फक्त तुम्हाला रायकर साहेब हेच रायकर हो हेच होते. आपण तो मुद्दा क्लिअर करू. सर तुमचा पाईपलाईनशी काही संबंध नाही. जर गटरामधून पाईपलाईन गेली असेल तर आता सर विषय पूर्ण सांगतो मी तुम्हाला की आपण साईटवरती जेव्हा साईट व्हिजिट केली त्यावेळेस तिथल्या आपल्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत बेलेकर त्यांच्या सुपरवायझरला विचारलं की पाईपलाईन संदर्भात काय झालं तिथं म्हणून. तर ते म्हणले की ज्यावेळेस पाईपलाईनला आपण कुठलंही JCBचं बकेट लावलं नव्हतं त्यावेळेस ते शेतकरी आले. ते म्हणले माझी पाईपलाईन 1990ची आहे आणि ती आता 30-35 वर्ष जुनी झालेली आहे. आम्हाला या पाईपलाईनची आता नवीन करायची ते रस्त्यामध्ये येते. जो आपण बॉक्स खोदला त्या बॉक्सच्या रस्त्यामध्ये येत असून ती आता आम्हाला शिफ्ट करायची. तर तुम्ही ही पाईपलाईन काढून घ्या असं यांच्या स्वतःच्या मिस्टरांनी सांगितलं. ठीक आहे. त्यावेळेस आमच्या ठेकेदारांनी ती पाईपलाईन काढून ते पाईप व्यवस्थित तिथे ठेवले. त्याच्यामध्ये 2 पीस फुटलेले आहेत. आता यांची मागणी अशी आहे की तुम्ही आता आम्हाला पाईपलाईन नवी करून द्या. म्हणजे आज यांचं म्हणणं वेगळं आहे. हो काय संबंध? 2 पीस नाही फुटले तिथे पीस आपण तिथं पाहू जाऊन पाईप पीस मिळतो सगळे पीस फुटले पण यांच्याच मिस्टरांनी सांगितलं की आपली पाईपलाईन काढून घ्या. पुढे मिस्टर आणि आज आपण काय सांगतोय आज आपण यांना सांगितलंय आम्ही तुम्हाला JCBच्या खोदकामासाठी मदत करू. तुम्ही तुमचे पाईप नवीन घेऊन या.
नाही ताई, तुमची नाही पाईपलाईन खाजगी नाही आहे. जेव्हा का माझी रस्त्यामधून पाईपलाईन आहे का? रस्त्यामधून पाईपलाईन होती तर मी जेव्हा आतापर्यंत ठेकेदार कोणत्या शेतकऱ्यांनी रस्त्यामध्ये पाईपलाईन टाकताना शासनाची परमिशन घेतलेली नाही, तर त्यांना आपण भरपाई कुठून शेतकरी देणार? आपल्यासाठी, शासन आपल्यासाठी. बरोबर आहे ना, पण त्याला नियम आहे ना. जेव्हा पाईपलाईन केली तेव्हा रस्ता plan मध्ये नव्हता. रस्ता प्लॅन मध्ये आणायला आम्ही किती जीव आधी काढले pipeline, आम्हाला. नंतर रस्ता झाला. हा 90 साली पाईपलाईन झाली. आणि रस्ता सर दुसरं करताना pipeline नाही नाही पाहिजे. मला दुसरं पण एक बोलायचं आहे. ते विहिरी पाशी तुम्ही जो पूल बांधलाय छोटासा, तिथं पण अतिक्रमण केलंय माझ्या जागेचं भरपूर. ते केल्याबद्दल काय नाही, पण सगळं पाणी माझ्या विहिरीत पोल येणार. साहेब आणि पोल साहेबाकडून हे घ्या, JCB घ्या, क्रॉस करा. तो पोल साहेब आहे ना, फोन सुद्धा उचलीत तो नाही, येतोय आता इथं. बडे पण उचलीत आपण इथे येऊ. नाही. विषय आता हेच होते साईटवर. हा. यांनी सरपंच- सांगितलं की नाशिक पाईपलाईन काढून घ्या JCB. त्या दोन्ही सुपरवायझरला आपण इथे नाही, समोर आता बोलू. तुमची मागणी काय आहे? मला बडे साहेब काय म्हटले, मी तुम्ही आता म्हणता तू काढून कशाला दिली, त्यावेळी मी याला काढून नव्हतो देत. बडेला योगेश बडे दादा तुमची मागणी काय आहे? पाईपलाईनची पाईपलाईन काढून दिली पाहिजे का परत करून दिली पाहिजे? परत नवीन पाहिजे आम्हाला पाहिजे ना, करून. साहेब. प्रोव्हिजन आहे का करून देण्याची? सर आपण फक्त त्यांना खोदकामासाठी मदत करू. JCBचं मशीन वगैरे आपण देऊ शकतो. पाईपलाईन त्यांना पाईपलाईन काढताना जर फुटले असेल तर ठेकेदाराची जबाबदारी नाही का? म्हणून यांनी परमिशन दिली ना. यांचा कोणताही अर्ज नाही, यांचा कोणताही फोन नाही. आज 6 महिने झाले. ती पाईप फोडायची नव्हती दिली मी त्यांनी. काय म्हणते, आम्ही यांना सांगितलं ते सुपरवायझरचं म्हणणं असं आहे साहेब की लेबरनी पाईपलाईन काढून घ्या, मशीननी त्यांनी निघणार नाही. सहकार्य केलं याचा तुम्ही गैरफायदा हे घेता. बघा आता साहेब, काय होतं नाही की नाही म्हणजे आम्हाला तुमच्या काय पाईपलाईनची गरजच नाही. तुमच्या असं ठेकेदारांशी कोणचे? माझं बोलणं झालं होतं. ते काय बोलले? सुपरवायझर सांगतोय तो आणि सुपरवायझर पण मार्ग साहेब कसं आहे? आता आम्ही ठेकेदारांनी मार्ग यांना मदत सांगितलं केली ना. आम्ही काय सांगतोय, आम्ही यांना खोदकामाची मदत करू. यांनी पाईप जे फुटले ते 2 पीस पण आम्ही देऊ. पण यांचं म्हणणं आहे पूर्ण लाईनच नवी करून द्या. कुठून देणार आपण? जेवढे फुटले तेवढे तर द्याल का नाही? ते तर त्यांना मागच सांगितलं. मग 2 नाही फुटलेले. नाही, जेवढे फुटले तेवढे बदलून, जेवढे फुटले नाही असतील तेवढे. मला पाईपलाईन फुटले असेल तर नाही करू करून शकत पाहिजे, ना. कारण अतिक्रमण करताना माझं क्षेत्र जास्त गेलेलं आहे हे साहेब. यांच्या त्यात. पगारातून नाही करू शकत. जे नियमात नाही. असेल ते होईल ना. मला ते मान्यच नाही. माझी 6 महिने जमीन पडीक होती, शेतीत काही सुद्धा पिकलेलं आणि नाहीये. साहेब मला आम्ही माझी pipeline पाईपलाईन काढताना पाहिजे departmentला काही सांगितलं नाही. आजपर्यंत याचा काही अर्ज नाही आणि 6 महिन्यांनी सांगताय की आज आमची पाईपलाईन फुटली म्हणून. आम्ही वाट पाहत होतो ना, रस्त्याचं काम आज होईल उद्या होईल. हा आपण बरोबर आहे ना. समजून हो, घेऊ. आता अर्ज म्हणजे एक लाईन राहुल वरळ्यांची फुटली ती तुम्हाला दुरुस्त करून देणार. सतीश शेटची लाईन फुटली ती तुम्हाला दुरुस्त करून देता येणार. आमच्याकडून कितीतरी लाईनी फुटल्यात ना. हो, सरपंच साहेब आता काय करायचं? आता काय करायचं सांगा. तुमची मागणी काय? तुमचं उत्तर काम काय? बंद करा. विषय सांगा. आमचं म्हणणं आहे काम बंद करा. काम बंद पहिलं जे करा. आहे की जे आता आम्ही तुम्हाला निवेदन दिलेलं आहे की म्हणजे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, त्याचं संबंधित जे आहे ना ऑडिट करण्यात यावं. त्याशिवाय पुढचं काम करू नये, तोपर्यंत काम स्टॉप करावं. हे आम्हाला शब्द द्या. हा तुम्ही आम्हाला शब्द द्या. काय एक मुद्दा तुमचं काय म्हणणं आहे? या कामाचं ऑडिट झाल्याशिवाय काम करायचं नाही. नाही. हो, एक हो, मागणी हो. सर काय करता येईल? आपण कामाचं ऑडिट करू, तोपर्यंत काम बंद ठेवू. जर कामामध्ये दोष आढळला तर जबाबदारी कोणाची? जे जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई होईल ना. जे इथं कोण सुपरविजन करतंय त्यांचं दुर्लक्ष झालं असेल, मी तर म्हणतो तुमचा अधिकारी सहभाग असेल म्हणजे मी स्वतः असेल किंवा ठेकेदार असेल, आमच्या कारवाई पात्र आहेत आम्ही. काय अडचण नाही. गुड, चांगलं बोलले तुम्ही. अजून सरपंच साहेब बोलून काय नाही काम झालं पाहिजे. बरं इकडे या. 1 मिनिट इथं ज्वलंत उदाहरण पहा. म्हणणं? सर या इकडे बघू आपण तुला काय हा तुला काय म्हणणं आहे? इथं समजा आता साईड पट्टी उकरली शेती, इथलं गटर उकरलं, माती कुठं टाकली? इथं पाण्याची टाकी पैसे येऊन बघा. ही माती उचलायचं काम नाही का? साहेब हे चुका बरोबर. इथं एक शेतकरी मूठभर सुद्धा माती इकडची माझ्या बांधत नेऊन काढायची इकली नाही. माती या 50 लोकांची 100 गाडी म्हणजे इकली नेऊन तेव्हा काय एवढं बघा. प्रत्येकाचं प्रतिनिधीचं म्हणणं वेगळं आहे, शेतकऱ्याचं म्हणणं वेगळं आहे. अहो, आम्ही आता कोणी इथे माती काढून जलजीवनला द्यावं रोज काढतो, नाही. आम्हाला माहिती. शेतकरी म्हणतात आमची माती आमचं. विकली ठेकेदारांनी. हा. आणि दुसरी एक विषय, आमचा माझा जलजीवनचा विषय. रस्ता चाललाय. रावसाहेब म्हणतो ठेकेदारला गुन्हा दाखल करून तुला अटक घेईन. कोणच्या दम असेल ना नाही समोर येऊन गुन्हा दाखल करून टाकू, आमच्या ठेकेदारला अटक करावा. आम्ही काय मेल्लायचं दूध पिलेलं नाहीये. ही चुकीची भाषा अधिकारला गावच्या आता पाण्याची योजना झालेली आहे साहेब. तुम्हाला बाकीचे दिवस ठेकेदार तो ठेकेदार पाठीशी घालता. याला काय करता तुम्ही? जलजीवनचा जो ठेकेदार आहे यांनी न परमिशन ऐका ना, घेतली. आपण समन्वय परमिशन घेतली नाही घेतली ते तुम्ही बघा. परमिशन पण अशी घेतली दमबाजीची नाही, भाषा परमिशन या नारगाव सण वारून नाही. योग्य शब्दांचा वापर नको. आपण योग्य पद्धतीने मार्ग अयोग्य काढू. शब्द कोणी वापरत नाहीये. आणि आता हे जे म्हणतायत यांनी ना, जे चुकीचं अशी काम जर चाललंय ना, कोण करत असेल तर चुकी ना. अख्ख्या रस्त्याची वाट लावली, सगळं विना परवानगी खोदलंय. अख्ख्या अहो, ही खडी माती करण्याची पाहा वाट तुम्ही, लावली. माती टाकली इथं. मातीची गोष्ट गटरा कुठे उकरले माती कुठे टाकली का नाही? माती उचलून बाहेर नेली. काही प्लॅनच्या रस्त्यावर काम करता म्हणजे पाण्याच्या तुम्ही- टाकी पैसे आमच्या तुम्ही, मारण्याची माती टाकली. तुम्ही किती घाण खाली काय चाललंय? साहेब, आपल्याला तुम्ही काय अडवणूक करायची करायचं? का सोडवणूक अहो हे करायची? ठेकेदारला पाठीशी घालते 100%. आपल्याला तुम्ही काय सोडवणूक करायचं? करायची. तुम्ही ठेकेदार मोठा असेल त्याच्या घरी असेल, इथं गावापुढे मोठा नाही ठेकेदार. वाणी साहेब इथं काय चाललं आहे? अंधाधुंद कुणी यायचं उकरायचं रस्त्याचं पूर्ण आज वरनं मुरुम निघतोय. आज 1000 गाड्या त्या रस्त्यावरनं गेलेत. पूर्वीचा जो रस्ता होता त्याची जी क्रस्ट आहे ती कमी दर्जाची आहे.
त्याच्यामुळं पूर्ण रस्ता फुटलाय. याला जबाबदार कोण आहे? मग आता तुम्ही फुटलाय सगळा नवा भरो. वरनं 1,500 गाड्याच्या जवळपास मुरुम काढला. मग मुरुम काढत बोला बरोबर आहे. मुरुम गेला इथून, एवढे हायवे गेल्या. वाणी साहेब हे काय जुन्या कामाला दोष देतात ते. जुनं काम जुनं काम अजून चांगलं आहे. नाबार्ड मधून झालेलं काम आहे ते. जुनं काम उलट चांगलं आहे. आणि ते काय म्हटले मग आणि- लोकांनी अर्ज केले का, लोकांनी हे केलं का, असं त्यांचं म्हणणं आहे ना. आणि मग आता- यांनी कुठं त्याच्यावरती केस केली का बा एवढ्या गाड्या जातात त्याच्यामुळे आमच्या मग आता रस्त्याचं 16,000 नुकसान गाड्या होतंय. यांनी पत्र आमचं व्यवहार काम केला चालू कुठे या आहे. गोष्टीचा? आमचं काम चालू आहे. याच्यावर एवढ्या मुरुमाच्या गाड्या गेल्या. आतापर्यंत एकही माणूस त्याच्यावर बोललेला नाही. 1,500 गाड्यांचं आतापर्यंत याच्यावर वाहतूक केलेली याची कारवाई केली, गुन्हा दाखल झालाय. मग याच्यावरती आतापर्यंत गाड्या गेल्या त्याच्यावर कारवाई करा ना. आणि मग आतापर्यंत का कोण बोललं नाही? तुम्ही आणि काय मला काय कळलं केलं? नाही. आणि विषय दुसरा आहे वाणी साहेब, याच्यावरती ज्याची जी क्रस्ट होती डांबराची ती कमी होती. आता त्या टायरच्या प्रेशरनी तो रस्ता तेवढा सहन करू शकत नव्हता. लोड म्हणून ठिकठिकाणी खड्डे पडलेले बोगस आहेत. झाले, आणि काय त्यानंतर सांगता ते? जलजीवनचं यांनी काम तो खड्डा बघा आणि आता. मला बोलू द्या ना. तुम्हाला काय बोलायचं ते बोला. जलजीवनचं काम तुम्ही आम्ही बोलणार मग आहोत. तुम्ही बोला ना. चुकीचं बोलताय मग तुम्ही. तुम्ही नंतर बोलून द्या ना तुमचं स्पष्टीकरण. बोलू द्या काय त्यांचं. करा आपण रायकर साहेबांचं तुम्ही जलजीवनचं जे काम आहे वाणी साहेब, या ठेकेदारांनी परमिशन घेतलेली ना काय केलेले ठेकेदारांनी परमिशन का नाही घेतली? जर आपण मुद्द्यावर येऊ. सांगितले आणि कारवाई करावी त्याच्यावर. मग सर, यांनी कारवाई करा ना. काम कोणाच्या आश्रयाने काम चालू केलं, काम कोणाच्या आश्रयाने चालू केलं ते कळू दे ना बंद करा जनतेला. ना काम तुम्ही मग. मग पब्लिकसाठी तुम्ही काम- ते- मग कसं काय चालू केलं काम त्यांनी? साहेब, पब्लिकसाठी काम चालू आहे. पब्लिकसाठी चालू आहे तर त्याला प्रोसिजर आहे ना. बिल करायला सगळेच- बाटीचे घालायसाठी सगळेच नाटक करावं लागलं ते. सगळेच काम पब्लिकसाठी आहे. मग तुम्ही नाही, कोणाच्या साहेब, आश्रयाने काम ठेकेदार चालू विषय विषय करता? काय आहे? विषय आता तो तुम्ही विषय दमदाटी पाहिला करायची, घ्या. अधिकाऱ्यांना दमदाटी करायची आणि सांगायचं की हे गावासाठी ते गावासाठी, पण त्याला प्रोसिजर आहे ना. आम्ही कुठं नाही म्हणतोय, आम्ही कुठं पाण्याच्या कामाला अडवले काय तुम्हाला. नियम आहे पंचायतीने, काय नियम हे केलं? हे जलजीवनचं जे काम आहे हे ठेकेदारांनी परस्पर तो आतापर्यंत त्यांनी 2-3 रस्ते साहेब, आपली तुम्ही ठेकेदारावर काय कारवाई केली? आम्ही कारवाई करायचं म्हणतो, ते पंचायतीमध्ये म्हणतात काय अयोग्य आहे ते. दमदाटी करता तुम्ही, अयोग्य आहे पण म्हणतात ते. आमचा मूळ मुद्दा या ठेकेदाराला आणि पाहिलं बघा ना. यांनी- मग त्याच्या बघा मी त्याच्या काय पण बघा, बरोबर आहे त्याच्या ना, बघण्याबद्दल बरोबर माझा आहे. विषय माझं नाही. काय म्हणणं हे आहे, काम चाललंय ते बघा ना तुम्ही. त्यांनी विषय फापला लागला विषय आहे. बरं एक मिनिट. जलजीवनचं काम करत ते असताना काम बंद करा आम्हाला मग, काढली, आमचं म्हणणं आहे. सगळी माती कोणी काढली, काम बंद करा, आमचं काय सगळी- म्हणणं शब्द देतील, शब्द देतील. सगळं कामाचं सगळा नाश केलेला आहे. सगळं उकरले, सगळं दोन काम विषय डांबरावर वेगळे, टाकले. दोन विषय वेगळे. बरोबर आहे, दोन विषय एक वेगळे. विषय एक विषय त्यांनी आम्ही जो परस्पर- एक मिनिट जो हे दिल निवेदन याच्यावरती बोला. रस्ता फोडला असेल, तुमचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं नुकसान केलं असेल तर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा तेच दाखल तर आम्ही गुन्हा करा. दाखल सरपंच करणार. असलात तरी. आता कोणी पुढचा असो. मुद्दा असा आहे, आता तुम्ही जे काम करताय ते काम बोगस आहे, आमचं बनावट audit आहे, होते ना. खोटे आमच्या आहे, कामाचं असं audit त्यांचं होते. म्हणणं आम्ही तोपर्यंत आहे. काम आणि बंद तुम्ही होतो. ठेकेदाराला पाठीशी घालताय असा त्यांचा आरोप मी आहे. काय म्हणतो, ऑडिट मध्ये येईल ना रिपोर्ट मध्ये. कालावधी विचारा सर. ऑडिट मध्ये किती रिपोर्ट दिवसामध्ये ऑडिट होईल? ऑडिट मध्ये रिपोर्ट आता ते वरिष्ठ ठरवतील ना. वरिष्ठ पण तोपर्यंत काम बंद. परत तोपर्यंत काम बंद. काम बंद होऊ दे. वरती तालुक्याला जे आहे ते उपअभियंता हो, आहे लावा जाधव साहेबांना फोन. आणि उपअभियंत्याच्या हो, लावा तुम्ही जाधव साहेब. कार्यक्रम तुम्ही लावा, तुम्ही लावा जरा. माझ्याकडे नाही, नंबर माझ्याकडे द्या. नंबर पहिल्यांदा नंबर द्या. नाही, बोलून द्या. अहो बोला, तुम्ही त्यांचा ब्लॉक केलाय. विजयराव तुम्ही बोला. फोन माझ्याकडे ठीक आहे, ते नंबर देतात. नंबर लावा. मार्ग बंदी घ्यायला पाहिजे. वेळ पण विचारा ना, नाही तर हे म्हणते 6 महिने होणार नाही. मी पामला खडे सगळी अख्खी इकडे लोकांना जाता येत दगड लागला मी याला तर काढली कोण याला? याला जबाबदार कोण? यांनी लिखित देऊन दिलं. बरं, एक ते सगळे आदिवासी समाजावरती जे पडले दोघं तिघ जण गाडीवर मोडले चांगले, मग ते कोण बिल भरणार त्याचं? त्याचं बिल कोण भरणार? थांब, थांब. हे रस्त्याचा विषय इथं आले रायकर सगळं आले. ते त्यांच्या इकडे आणा. हॅलो सर स्पीकर ऑन आहे. सर ऐका ना, स्पीकर ऑन आहे. लोकांचं काय म्हणणं आहे की या कामाचे जे काम झालेलं आहे होत आहे त्याची गुणवत्ता तपासली जावी, ती लवकर तपासली जावी आणि तोपर्यंत काम बंद ठेवण्यात यावं. हा, मग तसं तुम्ही रायकर साहेबांना आदेश द्या ना. एक मिनिट. पण किती दिवस लागतील साहेब तपासायला याला? हॅलो प्रायोरिटीवर घ्या. किती दिवस जातील या कामाला? अंदाजे किती दिवस तो पण अंदाजे अपघात साधारण होतील? कमीत कमी जास्तीत जास्त असं. अहो सर, पण किती दिवस लागतील इथं अपघात होतील? आपल्याला मार्ग काढायचा आहे सर, आपल्याला मार्ग काढायचा आहे. किती दिवस काम बंद राहील? ते वार रोडच्या गतिरोधकासारखं होईल. 1 वर्षापूर्वी आपण अर्ज दिलाय, सगळं झालंय, अजूनही कलेक्टर ऑफिसवरनं काय आलं नाही अजून. तसं काय होतं, याच्या दरम्यान जर अपघात झाला, उद्या खडे उडतात टायर खालून खडा उडायला एखाद्याचा जीव गेल्यावर त्याला कोण कारणीभूत? उद्या सगळे ग्रामपंचायतला येतात आहे. अरे नाना घ्यायला मी जायची वेळ आली. आमच्याकडे 2 ग्रामस्थ गेले. सर, आमचं म्हणणं जे आहे की जे ऑडिट जे आहे ना, हे प्रायोरिटीवरती घ्यावं साहेब. हे प्रायोरिटी घ्यावं की जेणेकरून जे पुढचा विषय मार्गी लागतील. मग जाधव साहेब, हा परत एकदा रायकर साहेबांना सांगा की बघ काम थांबवतो आणि ऑडिट करायला सांगतो, हे जर त्यांना सांगा जरा.
ऑडिटची प्रोसिजर काय बोलतोय सर. कोण मॅनेज करतील हो ठीक आहे सर, देऊ आपण पत्र, क्वालिटी कंट्रोलला पत्र देऊ, क्वालिटी कंट्रोलचे लोक येऊन टेस्टिंग करतील, त्यानंतर काम चालू करू आपण. जाधव साहेब तुम्हाला आमची विनंती आहे, राजेश मेहरे वारवाडी गावचे सरपंच आहेत, कृपया त्यांचा नंबर ब्लॉक करू नका. व्हॉट्सअपला मी मेसेज केलं, व्हॉट्सअपला ब्लॉक केलं साहेब तुम्ही मला. सरपंच आहेत सरपंच साहेब, व्हॉट्सअप नाही त्यांचा कॉल ऐका साहेब, दुसरा एक विषय, आपला जो अभंग वस्तीचा एक रस्ता आहे दुसरा, त्याचंही काम 8 महिन्यापासून. हो, तुमचा फोन उचलत नाहीत का साहेब? काय तुम्हाला, तुम्ही 1-2 वेळा कॉल उचलला नाही, मी व्हॉट्सअपला मेसेज केलं, तुम्ही व्हॉट्सअप ब्लॉक केलं माझं साहेब. माझ्याकडनं मेसेज तुम्हाला पहा, तुम्ही दिसते मला व्हॉट्सअप ब्लॉक केलं. बऱ्याच लोकांचे ते हे केलेलं आहे, पण ते व्हॉट्सअप तुमचा खाजगी विषय आहे. बरं ठीक आहे साहेब, यांचा फोन घेत चला. आता दुसरा एक विषय साहेब, यांचा फोन घेत चला. जो शाळेमागचा रस्ता आहे अभंग वस्तीचा, तो पण याच ठेकेदारांनी घेतलाय. वारुळवाडीत आतापर्यंत 99% ठेकेदारांनी कामं केली. असला कुठलाही मगरूर ठेकेदार नव्हता, आणि अशा मगरूर ठेकेदाराला पाठीशी घालणारे अधिकारी पण आज ताकद वारवाडीत आले नव्हते. पण जर या ठेकेदाराला पाठीशी घालून जर कामं अर्धवट असतील, आमच्या कालावधीत कार्यकालात कामं होत नसतील, याचा उपयोग नाही साहेब. त्या शाळेमागचं कामाचं काय करायचं तो पण विषय याच्यात. जो साको पूल आपण बांधलाय, परत ती मोरी बांधली, परत ते बागचे खड्डे शाळेच्या मागच्या रस्त्याचे, ते पण काम अर्धवट राहिलेले आहे. आणि साखावरती सर डांबरीकरण चालू राहिलेलं आहे, आता प्लॅन चालू झाले की या कामासोबत बाजूचे पडदे राहिले. डांबरीकरण करणार येतो त्याच्यावरती. कधी होणार आहे मग ती? अजून 1 महिना लागेल सर. रेलिंग राहिली त्याच्या बाजूला. उशीर रे, बरेच म्हणजे 1 वर्ष झालं काम सुरू. 2 वर्ष झाली. बाजूचे खड्डे त्याला सांगितलेलं आहे सर आपण, पण तो आता प्लॅन चालू नाही. याच ठेकेदारा काम आहे. याच ठेकेदाराकडे काम आहे. पत्र द्या ना, पत्र द्या. ठीक आहे सर, आपण पत्र देऊ. ते सोपानला बोलवून घे. हो.